नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 22 जूनची महत्त्वाची माहिती बघा. 22 जूनची महत्त्वाची माहिती आहे. जून हप्ता बघा, जून हप्ता 3,000 रुपये. जूनचा जो हप्ता आहे त्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत. कसे काय ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय, तर जूनमध्ये तुम्हाला 3,000 रुपये जमा होणार आहे सर्व महिलांना. सर्व महिला भगिनींना बघा, जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जूनमध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका बघा, मी काय सांगतोय. 3,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. सोबतच बघा 1,00,000 रुपये पण तुम्हाला येणार आहेत. आता 1,00,000 रुपये लाडक्या बहिणींना येणार आहेत आणि हे 1,00,000 रुपये तुमच्यासाठी आहेत. या 1,00,000 रुपयांमध्ये तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता. 1,00,000 रुपये पण तुम्हाला भेटणार आहेत. आता हे कसे मिळतील त्याची पण संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल म्हणून लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं. बघा, महिलांसाठी नवीन योजना या ठिकाणी सुरू होते. काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी. पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायचे. तर बघा, थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो सोप्या व गावरानी भाषेत. लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी नवीन अपडेट पाहू शकता. बघा, लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती लक्षपूर्वक ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. बघा, मी जे काही तुम्हाला सांगतोय तेवढं लक्षात ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. बघा, सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते. सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज आपण त्याला म्हणू शकतो. सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी समोर येते. काय गुड न्यूज आहे बघा, तर ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता 0% व्याजदरात 1,00,000 रुपयांचं कर्ज मिळणार आहे. बघा, काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. लाडक्या बहिणींनो 0% म्हणजेच काय, तर 1,00,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. 1,00,000 रुपये जे ते तुम्हाला 1,00,000 रुपये या ठिकाणी आता मिळणार आहेत. तेही 0% व्याजदरामध्ये. 0% व्याजदरामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये जे, तर ते 1,00,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे, कर्ज मिळणार आहे 1,00,000 रुपयांचं. आता हे कर्ज कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, 1,00,000 रुपयांचं कर्ज कोणकोणत्या महिलांना पाहिजे, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. ज्या महिलांना 1,00,000 रुपयांचं कर्ज पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. कोणकोणत्या महिलांना अपेक्षा आहे की 1,00,000 रुपयांचं कर्ज पाहिजे, कोणकोणत्या महिलांना वाटतंय कर्ज मिळायला पाहिजे, आणि तेही कर्ज तुम्हाला का मिळतं आहे, फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी आहात त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज मिळतं आहे. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने काही करू शकता, ते पुढे आपण पाहणारच आहोत. त्यामुळे ज्यांना वाटतं आहे आम्हाला पण कर्ज पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती. भरपूर महिला भगिनी 12व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 11 हप्त्यांचे पैसे जे ते मिळालेले आहेत. या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आणि आता या योजनेचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होईल अशी खात्रीलायक बातमी समोर येते. बघा, खात्रीलायक बातमी जे ती समोर येत आहे. आपण जर पाहिलं तर 1 महिना उशिराने सरकार पैसे देते. 1 महिना उशिराने म्हणजेच मेचा हप्ता तुम्हाला जूनमध्ये दिला. आता जूनचा हप्ता जो आहे तो जूनमध्येच मिळायला पाहिजे, तर ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी रुटीन जे ते सुरू राहील. नाहीतर जर जूनचा हप्ता जुलैमध्ये आला म्हणजेच पुन्हा एकदा मग जुलैचा हप्ता जो आहे तो ऑगस्टमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याला जो हप्ता त्या ठिकाणी नील झाला पाहिजे. आता बघा, जून महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत. सुरुवातीलाच जून महिन्यामध्येच तुम्हाला सुरुवातीला मे महिन्याचे पैसे जे ते आलेले आहेत. जूनच्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील अशी खात्रीलायक बातमी जी ती समोर येत आहे. पुढे बघा, मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचं झालं
तर लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जो आहे तो जून महिन्याचा हप्ता महिना संपेपर्यंत मिळू शकतो. बघा, महिना संपण्याच्या अगोदर किंवा महिना संपेपर्यंत तुम्हाला जून महिन्याचे जे पैसे ते मिळून जातील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. म्हणजेच काय, तर जून महिन्याचा लाभ जून महिन्यातच मिळेल असं बोललं जात आहे. जून महिन्याचा जो लाभ आहे तो जून महिन्यातच मिळेल असं बोललं जात आहे. तथापि या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, तथापि जर आपण पाहिलं तर या संदर्भाची अजून ऑफिशियल माहिती जी आहे ती ऑफिशियल माहिती अजून समोर आलेली नाही आहे. ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही आहे. पण बघा, ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता या महिन्यातच मिळेल की जुलै महिन्याची वाट पाहावी लागेल, या साऱ्या गोष्टी येत्या काही दिवसांनी क्लिअर होणार आहेत. पाहू शकता बघा, येत्या काही दिवसांनी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्या क्लिअर होणार आहेत की जूनचा हप्ता जो जूनमध्येच मिळेल की जुलैमध्ये मिळेल, या सगळ्यांची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे की काय. अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी ते येत्या काही दिवसांनी क्लिअर होणारच आहेत. पुढे बघा, दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी. हाती आली आहे. बघा, आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे. काही लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज जे ते दिलं जाणार आहे. आता ह्यामध्ये ज्या काही महिला आहेत त्या कोणत्या आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1,00,000 रुपयांचं तुम्हाला बिनव्याजी जे कर्ज आहे ते दिलं जाणार आहे. त्यामध्ये बघा, म्हणजेच काय, तर तुम्हाला 0% व्याजदरात लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपयांचं कर्ज जे ते मिळणार आहे. पण याचा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, नेमकी ही योजना काय आहे, याच संदर्भातील डिटेल माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. बघा, सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते. हे तुम्हाला नेहमीच मी सांगितलेलं आहे, प्रवीण आहे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. पाहू शकता बघा, तुम्हाला कर्ज मिळणार आहे 1,00,000 रुपयांचं. पण याचा लाभ कोणत्या महिलांना मिळेल, तुम्ही आहेत की नाही त्यामध्ये पात्र, ते पण आपण जाणून घेऊया. बघा, कोणाला मिळणार लाभ, आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात वास्तव्याला असणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 0% व्याजदरात 1,00,000 रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे. लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. बघा, मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा जी ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनी असतील मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या, तर त्या महिला भगिनींना याचा लाभ मिळणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केली असून या संदर्भात बोलताना दरेकर यांनी राज्यातील लाडक्या बहिणींचे पैसे उद्योगाच्या छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची इच्छा होती. पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला 1,00,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध होणार आहे. आणि याच कर्जाच्या जोरावर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता. लघुउद्योग असेल, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय मोठा करायचा असेल, त्याच्यासाठी तुम्हाला 1,00,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध होणार आहे. 1,00,000 रुपयांचं कर्ज तुम्हाला सरकार देणार आहे, बँकेच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आता हेच कारण आहे की आता लाडक्या बहिणींना 9% व्याजदराने देण्यात येणारा कर्ज पुरवठा चक्क 0%, बघा फक्त 0% व्याजदराने दिला जाईल असे स्पष्ट केलेले आहे. राज्य सरकारच्या 4 प्रमुख महामंडळाच्या योजनांमधून लाभार्थींना चक्क 12% व्याजाचा परतावा दिला जात आहे. यामध्ये पर्यटन महामंडळाची आई योजना, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळ यांचा समावेश आहे. पर्यटन महामंडळाच्या आई या योजनेतून 12% व्याजाचा परतावा दिला जातो. त्यामुळे ज्या महिला या योजनांमध्ये पात्र ठरतील त्यांना 0% व्याजदराने कर्ज मिळू शकते, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार 1,00,000 रुपयांपर्यंतचं कर्ज. बघा, मुंबई बँकेच्या माध्यमातून एका महिलेला 1,00,000 रुपयांपर्यंतचं कर्ज जे दिलं जाईल. हे कर्ज 4ही महामंडळाच्या माध्यमातून 0% व्याजदरात उपलब्ध करून दिलं जाणार आहे. खरे तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस वर सांगितलेल्या 4ही महामंडळांचे संचालक सचिव आणि अतिरिक्त सचिव देखील उपस्थित होते. त्यामुळे यामध्ये आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला 1,00,000 रुपयांचं कर्ज जे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपयांचं भागभांडवल तुमच्यासाठी उपलब्ध होईल. स्वतःचा काही व्यवसाय करायचा असेल, स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 1,00,000 रुपये उपलब्ध होणार आहे. तर हे कर्ज तुम्हाला हवं आहे का, कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता, संपूर्ण माहिती हवी आहे का, जर हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. लाडकी बहीण योजनेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.